8वीच्या विद्यार्थ्याने 10वीच्या विद्यार्थ्याला भोकसला चाकू, विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, लोकांनी शाळेत घातला गोंधळ। गुजरात या अहमदाबाद शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। येथील 7th डे शाळेत 8व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे 10वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या पोटात चाकू मारल्याने जखमी विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। घटना मंगळवारी घडली आहे। जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात भरती केल्यावर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे संतप्त झालेल्या सुमारे 2000 लोकांच्या जमावाने बुधवारी सकाळी शाळेला घेराव घातला आणि तोडफोड केली। 20 ऑगस्ट रोजी सिंधी समाजाचे लोक, बजरंग दल, विहिपचे कार्यकर्ते शाळेत पोहोचले। शाळेत पोहोचताच लोकांनी प्रथम शाळेबाहेर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी रेलिंगवरून उडी मारून शाळेत प्रवेश केला। आत प्रवेश करताच लोकांनी गार्ड आणि बस चालकांना मारहाण करण्यास सुरुवात केली। संतप्त जमावाने पार्किंग मध्ये पार्क केलेल्या बसेस, कार आणि दुचाकींचीही तोडफोड केली। मुख्याध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली। माहिती मिळताच पोलिसांचे अनेक पथके शाळेत पोहोचली, पण लोक इतके संतप्त झाले की त्यांनी पोलिसांसमोर संपूर्ण कर्मचाऱ्यांना मारहाण करत राहिले। पोलीस कर्मचाऱ्यांना वाचवत असतानाही जमाव त्यांना मारहाण करीत राहिला। लोकांनी पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड केली। नंतर लोकांनी रस्त्यावर बसून गोंधळ घातला। माहिती मिळताच मणिनगरचे आमदार डीसीपी बलदेव देसाई आणि एसीपी शाळेत पोहोचले। बजरंग दल, विहिप यांच्या कार्यकर्त्यांनी शाळेत जय श्री रामाच्या घोषणा दिल्या। सुमारे 1 तासाच्या गोंधळानंतर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। खोखरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी या दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये कशावरून तरी वाद झाला होता। या जुन्या वैमनस्याचा बदला घेण्यासाठी आरोपी मंगळवारी लपवून ठेवलेला चाकू घेऊन आला। शाळा सुटताच त्याने 10वीच्या विद्यार्थ्यावर हल्ला केला। जखमी झालेल्या विद्यार्थ्याच्या पोटात गंभीर जखमा होत्या। त्याला मणिनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा जीव वाचू शकला नाही। येथे मृत आणि आरोपी अल्पवयीन आहेत, त्यामुळे त्यांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत। ब्युरो रिपोर्ट, अहमदाबाद।